नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं जी केंद्र शासनामध्ये 12वी बेसवरती मेगा भरती होणार आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय। मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी SSCकडनं CEHSLची एक्झामिनेशन या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, ही जी CEHSLची एक्झामिनेशन आहे यासाठी 12वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात। CEHSLचा लॉंग फॉर्म होतो कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन। तर मित्रांनो, यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं, कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, किती पगार मिळेल, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊया। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, याबद्दलची डिटेल नोटिफिकेशन जी PDF आहे ती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। यामध्ये जर आपण मुख्यतः पाहिलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी चालू होणार आहेत 8 एप्रिल 2024 पासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असेल 7 मे 2024 पर्यंत। जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय तर तुमची कंबाईन म्हणजे जी आपली CBT 1 असते ती तुमची होईल जून जुलै 2024 मध्ये। 7 मे पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, तेवढं लक्षात ठेवायचं आहे। तर खाली येऊया, बाकीची माहिती पाहूया। मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ज्या पोस्ट आहे त्याच्यातली पहिली जी पोस्ट सगळ्यात महत्त्वाची जी पोस्ट या ठिकाणी असते ती असणार आहे लोअर डिव्हिजन क्लर्क। ओके, तर लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मित्रांनो वेतनमान जर आपण पाहिलं तर 19,900 रुपये तुम्हाला बेसिक पे या ठिकाणी मिळेल। ओके, त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती पण खूप महत्त्वाची पोस्ट आहे। त्या पोस्टचं नाव असणार आहे डेटा एंट्री ऑपरेटर। ओके, डेटा एंट्री ऑपरेटरसाठी मित्रांनो बेसिकली 29,000 साठी एक पे स्केल आहे आणि एक असणार आहे 25,500 रुपयाचं पे स्केल बेसिक पे असणार आहे। त्यानंतर आहे डेटा एंट्री ऑपरेटर, अजून एक आहे ग्रेड A, पे स्केल असणार आहे 25,500 रुपये। ओके, तर खाली येऊया। खाली आल्यानंतर बाकीच्या पोस्ट पाहूया। व्हॅकन्सी मित्रांनो या ठिकाणी आत्ता याने टेंटेटिव्ह व्हॅकन्सी आहे, थोड्याशा दिलेल्या आहेत। तर त्या व्हॅकन्सी टोटल असणार आहेत 3,112 व्हॅकन्सी या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये होणार आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी रिझर्वेशन असणार आहे SC ST कॅटेगरी, EWS OBC वाल्यांसाठी पण रिझर्वेशन या ठिकाणी असणार आहे। ओके, तर खाली येऊया। खाली बाकीच्या पोस्ट आहेत या ठिकाणी तुम्ही मेडिकल स्टँडर्ड वगैरे पाहू शकता। खाली येऊया, अप्लाय कोण करू शकतं तर इंडियन नॅशनल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। एज लिमिट जर आपण पाहिलं तर मित्रांनो एज लिमिटमध्ये 18 ते 27 वर्षांचं एज लिमिट आहे, असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात। ओके, SC ST वाल्यांना 5 वर्षाची सूट या ठिकाणी आहे, OBC वाल्यांना 3 वर्षाची सूट या ठिकाणी एज लिमिटमध्ये मिळणार आहे। खाली येऊया। खाली यानंतर बाकीची माहिती पाहूया या ठिकाणी। ओके, तर मित्रांनो प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन जे गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट पाहिजे त्याची माहिती या ठिकाणी आहे। मित्रांनो, ॲप्लिकेशन फी तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये लागणार आहे, 100 रुपये फी आहे। वुमन कॅन्डिडेटला काही फी नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर हाऊ टू अप्लाय, आता अप्लाय कसं करायचं मित्रांनो, जर तुमच्या SSCवरती याच्या अगोदर जर अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये सिम्पली लॉग इन करायचे आणि सिम्पली तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की SSC CEHSLची नोटिफिकेशन दिसेल, त्या जाऊन तुम्ही डायरेक्टली हिट अप्लाय बटन करून टाकायचं आहे। ओके, खाली येऊया। खाली आल्यानंतर ज्यांची 12वी आहे ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात। सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट्स, टायर 1 एक्झामिनेशन जी तुमची होईल त्याच्यासाठीचा सिलेबस तुम्ही या ठिकाणी स्क्रीनमध्ये पाहू शकता। बेसिकली 4 सेक्शनमध्ये पेपर असेल। पहिला जो आहे तो आहे इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 50 गुण, दुसरा आहे जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 गुण, तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 50 गुण, त्यानंतर असणार आहे जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 50 गुण। अशा 200 मार्काचा पेपर असेल, 60 मिनिटाचा कालावधी तुमच्याजवळ या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। आणि पहिली CBT झाल्यानंतर CBT 2 आहे। CBT 2 मध्ये मॉड्यूल्स आहेत। पहिलं जे सेक्शन असेल त्यामध्ये मॅथमॅटिक्सचा पेपर असेल, त्यानंतर रिझनिंगचा आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर जर आपण मॉड्यूल 2 पाहिलं तर इंग्लिशचा पण पेपर या ठिकाणी होणार आहे। ओके, सेक्शन 3 मध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो कम्प्युटर नॉलेजची टेस्ट होईल, 15 मार्क असतील, ते तुम्ही पाहू शकता। CBT 2च्या नंतरची गोष्ट आहे, CBT 1वरती आधी फोकस करा। ओके, तर मित्रांनो जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील, टायपिंगचं सर्टिफिकेट वगैरे लागतं आहे असेल तर तुमच्याकडे वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही नंतर देऊ शकता। ओके, टायपिंग तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कारण की स्किल टेस्ट तुमची या ठिकाणी होणार आहे। तर तुम्हाला या भरतीमध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही बांधलेलो आहोत। काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। चॅनलमध्ये असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।